30 डिसेंबर 2014 सर्व टीव्ही चॅनल्सवर एकच हेडलाईन्स चालते, महेंद्रसिंग धोनीने घेतला टेस्ट क्रिकेट पासून संन्यास आणि खूप दिवसांच्या प्लॅनिंग नंतर टिकरमध्ये छोटीशी बातमी चालते, अमित शहा निर्दोष. या निर्दोष मुक्ततेसाठी सुरू होते मृत्यूंची साखळी, जे जस्टिस लोयावर येऊन थांबते. प्रकरण असते 2002 देशाचे सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर दंगे भडकवणे आणि हत्येच्या लागलेल्या आरोपांचे. 2002 मध्ये गुजरात हिंसाचार होतो आणि बीजेपी नेता हरेन पांड्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा विरोधात साक्ष देतात. 2003 मध्ये हरेन पांड्याची हत्या होते आणि हत्यारा असतो सोहराबुद्दीन शेख आणि तुळशीराम प्रजापती. 2005 मध्ये सोहराबुद्दीन शेख आणि त्याच्या पत्नीचा फेक एन्काउंटर करण्यात येतो आणि 2006 मध्ये तुळशीराम प्रजापतीचा देखील फेक एन्काउंटर करण्यात येतो आणि अमित शहाची केस येते जज लोयाकडे. त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला जातो. 100 कोटी रुपये आणि मुंबईमध्ये एक फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले जाते, पण ते त्याला बळी न पडल्याने 1 डिसेंबर 2014 त्यांचा संशयास्पद मृत्यू होतो आणि ठरलेल्या तारखेला म्हणजेच 30 डिसेंबर 2014 अमित शहाची निर्दोष मुक्तता होते. जस्टिस लोया यांच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने दाखवण्यात आला, पण त्यांच्या डोक्यावर मार होता आणि त्यांच्या शरीरावर रक्ताचे डाग होते. प्रश्न एकच उरतो, जस्टिस लोया यांच्या रक्ताने कुणाचे हात माखले आहेत?